ओके, वेलकम फ्रेंड्स. या सेशन मध्ये आपण फिगर ऑफ स्पीच डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच is a literary device which language is used an unusual figured way in order to produce a stylistic effect. म्हणजे भाषेला स्टायलिस्टिक इफेक्ट, जसं व्यक्तीची स्टाईल असते, प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी असते, त्या पर्सनॅलिटी कशामुळे असतात? बिकॉज ऑफ स्टाईल. आणि तशाच प्रकारचा लँग्वेज मध्ये अलंकारिक इफेक्ट, मराठीमध्ये फिगर ऑफ स्पीचचा अर्थ अलंकारिक इफेक्ट भाषेला देण्यासाठी एक स्टायलिस्टिक डिव्हाइस यूज केलं जातं. ते डिव्हाइस एक्झॅक्ट काय आहे? खूप सगळ्या फिगर ऑफ स्पीच आहेत, परंतु समजायला अगदी इझी आहेत. आपण त्या बघूयात या ठिकाणी. तर फिगर ऑफ स्पीच आर वर्ड्स ऑर फ्रेजेस. फिगर ऑफ स्पीच काय आहेत? वर्ड्स आणि फ्रेजेस आहेत. वेगवेगळा इफेक्ट देण्यासाठी, स्टायलिस्टिक इफेक्ट देण्यासाठी कोणत्याही इट इज युज्ड इन स्पेशली पोएट्री, कवितेत यूज केले जातात. बट इट इज युज्ड इन प्रोज ऑल्सो, म्हणजे पोएट्री मध्येही आणि गद्य आणि पद्य दोन्ही ठिकाणी याचा यूज केला जातो. हॅव अ लुक ॲट दिस. फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचा अलंकार. जसं माणसाला सुशोभित दिसण्यासाठी ऑर्नामेंट किंवा गेस्चर पोश्चर येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं ऑर्नामेंट्स किंवा दागिने यूज करतो. लिटररी डिव्हाइस बहाल केलेला आहे. आणि तो म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे? भाषेला एक विशिष्ट अशा प्रकारचा ताजेतवाना आणण्यासाठी, फ्रेशनेस आणण्यासाठी किंवा इन्सिस्ट करण्यासाठी, एम्फसाइज करण्यासाठी छोटे फिगरेटिव्ह वर्ड यूज केले जातात. ते काय आहेत ते आपण बघूयात. हॅव अ लुक ॲट दिस फर्स्ट. दिस वन इज सिमिली. याचा अर्थ आहे काय आहे? तर सिमिली एक अशी फिगर ऑफ स्पीच आहे की यात एक कंपॅरिझन केलेलं असतं दोन अनलाइकली थिंग्सचं एकसारखं, ॲज ऑर सो किंवा लाईक मध्ये. एक्झाम्पल बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल, लाईफ इज लाईक अ ड्रीम. जीवन हे स्वप्न आहे. कशासारखं? स्वप्नासारखं. लाईक मध्ये त्याचं कंपॅरिझन केलेलं बघा. आय वॉन्डर्ड ॲज अ क्लाउड. बघा, मी ढगांसारखा फिरत होतो, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे बघा किती अशा भाषेला कशा पद्धतीने एक स्पेशल इफेक्ट देण्याचं काम ह्या फिगर ऑफ स्पीच करत असतात. बघा, हर वर्ड्स आर स्वीट लाईक हनी. त्याचे शब्द मधासारखे गोड होते. सो सी द स्वीटनेस वी कॅन सी हिअर. नाऊ यू आर ॲज प्रिटी ॲज पिक्चर. बघा, ॲज मध्ये, सो ॲज मध्ये किंवा लाईक मध्ये काय केलेलं असतं? कंपॅरिझन केलेलं असतं. त्याच्यानंतर दुसरी फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर. आता मेटाफर काय आहे? इट इज अ फिगर ऑफ स्पीच इम्प्लाइड सिमिली ऑर मेटाफर इज अ कंडेन्स्ड फॉर्म ऑफ सिमिली. सिमिली सारखाच फॉर्म आहे, परंतु इथे ॲज लाईक मध्ये नाही, तर डायरेक्ट काय केलेलं असतं? कंपॅरिझन केलेलं असतं. एक्झाम्पल बघूयात. ही इज द वल्चर ऑफ द स्टेट. डायरेक्ट म्हटलंय तो त्या राज्याचा गिधाड, म्हणजे काही कुठल्याही वाईट गोष्टीनं. गांधीजी वॉज द गायडिंग स्टार ऑफ द डेस्टिनी ऑफ द इंडिया, असं म्हटलेलं आहे. डायरेक्ट मेटाफर. हायपरबोल. आता हायपरबोल म्हणजे काय? याचा अर्थच असा आहे की एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे. मराठीमध्ये एक अलंकार तुम्ही बघितला असेल, दमडीचं तेल आणलं, मामाजींची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उडलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, ते तेल सांडण त्याचा वेशीपर्यंत ओघळ गेला. म्हणजे काय केलं? आहे त्यापेक्षा एखादी गोष्ट फुगवून सांगणे. एखादी स्मॉलर गोष्ट आहे ती बेटर वर्स दॅन रिअली आर, म्हणजे ती आहे त्यापेक्षा अतिशय युक्ती करून सांगणं. आणि हायपरबोलचाच मराठी अर्थ अतिशयोक्ती होतो. 10,000 आय सॉ अ ग्लान्स, म्हणजे 10,000 लोकांना एका ग्लान्स मध्ये किंवा कुठल्याही 10,000 गोष्टींना एका ग्लान्स मध्ये बघितलं, असं त्यांना म्हणायचं. फ्लड्स ऑफ टीअर्स फ्लोड फ्रॉम हर आईज, म्हणजे डोळ्यातून नदींचा पूर आला. असं पॉसिबल नसतं, परंतु हे फिगरेटिव्ह लँग्वेज मध्ये शोकेस करता येतं. दॅट इज कॉल्ड एज हायपरबोली. आता पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय असतं? नॉन ॲनिमेट, म्हणजे काही मानवी नसणारी किंवा निर्जीव वस्तू सुद्धा सजीवासारखं बिहेव करू शकतात, असं पर्सॉनिफाय केलेलं असतं, असा इफेक्ट दिलेला असतो. त्याला काय म्हणायचं? पर्सॉनिफिकेशन. तुम्हाला बघता येईल, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हाच गुरु. अपॉर्च्युनिटी नॉक द डोअर बट वन्स. काय करतं? संधी सतत येत नसतात, एकदाच डोअर नॉक करतात, असं त्यांना म्हणायचंय. ऑनोमॅटोपिया. आता याचं नाव थोडंसं रीड करायला डिफिकल्ट वाटतं, पण खूप सोपं आहे समजून घ्यायला. ऑनोमॅटोपिया हे एक अशा प्रकारचं फिगर ऑफ स्पीच आहे की त्या स्पेसिफिक पोएटिक लेन मध्ये अशा प्रकारचा वर्ड दिलेला असतो की तो वर्ड प्रोड्यूस करत असताना, त्याचं प्रोनाउन्सिएशन करत असताना एक साऊंड क्रिएट होतो आणि तो साऊंडच त्याचा अर्थ असतो. तर बघू शकता तुम्ही एक्झाम्पल. आय जस्ट हर्ड द म्यू ऑफ कॅट. मांजरीचं ओरडणं म्याव असतं. सी हर्ड द हमिंग ऑफ बीज. मधमाशांचं गुणगुणणं. देन द स्नेक्स आर हिसिंग अँड बीज आर बझिंग. हिसिंग मीन्स
फुसकारणे सापाचं. सो सी दॅट काइंड ऑफ इफेक्ट इज गिवन देअर अँड दॅट इज कॉल्ड ॲज ऑनोमॅटोपिया. नाऊ वी हॅव नेक्स्ट वन दॅट इज ॲपॉस्ट्रॉफी. आता ॲपॉस्ट्रॉफी आपण ॲपॉस्ट्रॉफी एस हे प्लुरल साठी किंवा ॲपॉस्ट्रॉफी एन ॲपॉस्ट्रॉफी टी हे निगेशन साठी बघितलं असतं. तशाच प्रकारचं हे ॲपॉस्ट्रॉफी, परंतु हे फक्त स्पेसिफिक व्यक्तीला, कुठल्याही वस्तूला, नावाला किंवा एखाद्या गोष्टीला उद्देशून बोललेलं जातं आणि याला ॲपॉस्ट्रॉफी म्हटलं जातं. इथे एक्झाम्पल बघू शकता. ओ डेथ मरणाला उद्देशून आहे. ओ वर्ल्ड, ओ लाईफ, ओ टाइम या पद्धतीनं. देन वी हॅव नेक्स्ट दॅट इज ऑक्झिमरॉन. हे काय आहेत? एक दोन कॉन्ट्रास्टिंग थिंग्स आहेत आणि त्या काय केलेल्या आहेत? एकमेकांना जोडलेल्या आहेत. म्हणजे क्रुएल काइंडनेस, बघा शब्द काय आहे? क्रुएल म्हणजे माणूस तर निर्दयी आणि पुन्हा दया पण दाखवलेली आहे. लिव्हिंग डेथ, मरण आणि डेथ, म्हणजे अशा कॉन्ट्रास्टिंग वर्ड्स एकत्रित जोडलेले असतात. देअर वॉज अ लव्ह हेट रिलेशनशिप बिटवीन द टू नेबरिंग स्टेट्स. बघा आता लव्ह हेट म्हणजे प्रेम आणि तिरस्कार पण. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे द प्रोफेसर वॉज गिव्हिंग अ लेक्चर ऑन व्हर्च्युअल रियालिटी. आता व्हर्च्युअल, इट्स व्हर्च्युअल, इट मीन्स इट्स नो रियल बट टॉकिंग अबाउट रियालिटी. सो दिस इज व्हॉट एक्झॅक्टली कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आर गिवन देअर अँड दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्झिमरॉन. नाऊ वी हॅव नेक्स्ट वन दॅट इज अलिटरेशन. आता अलिटरेशन नावातच अल्टर केलेले. मग नेमकं काय अल्टर केलेले? तर तो शब्द अक्षर अल्टर केलेलं असतं त्या लाईन मध्ये. तुम्ही बघू शकता सी सेल्स बाय द हिल्स बाय द सी शोर. इकडे यस 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 तुम्हाला अल्टर केलेलं, रिपीट केलेलं, अल्टरेशन केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढे आहे एनाफोरा. एनाफोरा लक्षात घेणं गरजेचं आहे. वी कॅन सी सक्सेसिव्ह क्लासेस ऑर वर्सेस. आता एनाफोरा कसा असतो बघू शकता. अनफॉर्च्युनेटली आय वॉज इन द रॉंग प्लेस. आता काय केलेले? द रिपिटेशन ऑफ द सेम वर्ड ऑर फ्रेज इन द बिगिनिंग ऑफ सक्सेसिव्ह क्लॉज. आता इथं अनफॉर्च्युनेटली आय वॉज इन द रॉंग प्लेस, द रॉंग टाइम ऑन द रॉंग डे. आता हा रॉंग वर्ड काय केलेला आहे? सक्सेसिव्ह क्लॉज मध्ये रिपीट केलेला आहे. अलिट्रेशन मध्ये काय होतं? ते शब्द किंवा अक्षर पुढे अल्टर केलेली होती. इथे वर्ड ऍज इट इज काय केलेलं आहे? रिपीट केलेला आहे. दॅट इज कॉल्ड ॲज एनाफोरा. ओके. देन वी हॅव नेक्स्ट वन दॅट इज अँटिथिसिस. याचा अर्थच विरोध. आता जस्ट पोझिशन म्हणजे काय आहे? कम्प्लीट कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आहे. तर वी कॅन सी द एक्झाम्पल ॲज अब्राहम लिंकन said folks who have no vice have very few virtues. विसीज अँड व्हर्च्यूज. विसीज म्हणजे दुर्बळी किंवा दुर्बलता किंवा दुर्दैव आणि व्हर्च्यूज म्हणजे त्याचं पावित्र्य. ओके. सो वी हॅव नेक्स्ट वन दॅट इज ॲसोनन्स. आता ॲसोनन्स काय करतं? आयडेंटिटी ऑर सिमिलॅरिटी इन साऊंड बिटवीन इंटरनल वॉवेल्स इन नेबरिंग वर्ड्स. आता काय सिमिलॅरिटी बघूयात आपण. हाऊ, नाऊ, ब्राऊन, काऊ. सो सी दिस इज द इंटरनल सिमिलॅरिटी बिटवीन ॲसोनन्स. ॲसोनन्स म्हणजे शब्दांच्या सुरुवातीचे किंवा कुठल्याही म्हणजे लेटर्सची. सो दॅट इज कॉल्ड ॲज ॲसोनन्स. वी हॅव कायास्मस. याला चायास्मस पण म्हटलं जातं. आता ही कशी लँग्वेज आहे? अ वर्बल पॅटर्न इन विच द सेकंड हाफ ऑफ अन एक्सप्रेशन इज बॅलन्स्ड अगेन्स्ट द फर्स्ट बट विथ द पार्ट्स रिव्हर्स्ड. आता काही पार्ट रिव्हर्स केलेला असतो. कशा पद्धतीने? द फेमस चीफ सेड पीपल शुड लाईव्ह ईट नॉट ईट टू लाईव्ह. बघा इथे काय केलेले? नकारार्थी पण केले. ईट नॉट ईट टू लाईव्ह. म्हणजे या पद्धतीनं काय केलेलं आहे? वर्बल पॅटर्न, शब्दांचा पॅटर्न काय केलेला आहे? एक्सप्रेशन इज बॅलन्स्ड अगेन्स्ट द फर्स्ट बट विथ द पार्ट रिव्हर्स. काही पार्ट रिव्हर्स केलेला आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारची ज्या वेळेला तुमच्याकडे फिगरेटिव्ह लँग्वेज येते किंवा तशा प्रकारचं पोएटिक लाईन येते तर त्या ठिकाणच्या पोएटिक लाईन मध्ये कायास्मस हे फिगर ऑफ स्पीच यूज केलेलं असतं. देन वी हॅव आयरनी. आयरनी म्हणजे उपरोध किंवा विरोधाभास. एखाद्या व्यक्तीचा उपरोध करायचा, थट्टा मस्करी करायची, चेष्टा करायची आणि त्या ठिकाणी आयरनी ही फिगर ऑफ स्पीच यूज केली जाते. आपण बघूयात त्याच्यामध्ये काय आहे. ओ आय लव्ह स्पेंडिंग बिग बग्स सेड माय डॅड अ नटोरियस पेनी पर्टिक्युलर पिंचर. म्हणजे बघा काय केले? उपरोधानं बोललेलं आहे या ठिकाणी, उपरोध केलेला आहे. आणि देन वी हॅव पण. आता इथे काय आहे? प्ले ऑन वर्ड्स, शब्दांचा खेळ असतो. मराठीमध्ये तुम्ही मराठी चित्रपट बघितला असेल मुंबई पुणे मुंबई. या पिक्चर मध्ये स्वप्नील जोशी जे हिरो आहे तो हिरोईनला काय म्हणतो पहिल्या याच्यामध्ये की तू खूप छान लाजतेस. आणि दुसऱ्या वेळेला ते तशाच पद्धतीची कॉम्प्लिमेंट द्यायची असते. त्यावेळेला ती म्हणते की मला माहितीये. तर म्हणे काय? मी खूप छान लाजते. नाही, तू लाजताना खूप छान दिसतेस. अशा पद्धतीचं प्ले ऑन वर्ड्स सिच्युएशन असते आणि त्या सिच्युएशन्सला कशा पद्धतीने डिझाईन केलं असतं. जेसी लुक्ड अप फ्रॉम हर ब्रेकफास्ट अँड सेड बॉइल्ड एग्स व्हेरी मॉर्निंग इज हार्ड टू बीट. बघा कसं
काय केलेले, प्ले ऑन वर्ड्स. म्हणजे सकाळी सकाळी शिज उकडलेली अंडे म्हणजे प्ले काय करायचे, हार्ड टू बीट, फोडायला खरोखरच. बट उकडलेली अंडे फोडणं अवघड आहे का, पण सी इज डुईंग लाईक दॅट अँड दॅट इज कॉल्ड एज प्ले ऑन वर्ड्स. इट इज ऑल अबाउट फिगर ऑफ स्पीच. सो ट्राय टू अंडरस्टँड इट. इट इज सो मच इझी. देर इज नो एनी रॉकेट सायन्स. जस्ट हॅव टू अंडरस्टँड सर्टन थिंग्स. दॅट्स ऑल. थँक यू. थँक्स अ लॉट.